तर रत्नागिरीमध्ये या निवडणुकीमध्ये प्रेक्षक हो नेमकं काय चित्र असेल, कोणाची सत्ता येऊ शकते या संदर्भात माझे सहकारी प्रणव पोळेकर यांनी बातचीत केली। रत्नागिरीतल्या स्थानिक पत्रकारांशी काय नेमकं स्थानिक पातळीवरची चित्र आहे थेट जाऊन पाहूया। रत्नागिरी नगरपालिकेत रणधुमाळीला सुरुवात झाली आणि ज्या स्थानिक वृत्तपत्रांमधनं याचं कव्हरेज करत असतात ते पत्रकार सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकी रत्नागिरी नगर परिषदेची काय स्थिती राहील। मोरे सर, तुम्ही अनेक वर्ष रत्नागिरी नगर परिषदेवर लिहिताय, नेमकी या वर्षी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये काय स्थिती राहील? रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक 27 नोव्हेंबर रोजी होते आणि अखेरच्या 11 तारखेला उमेदवार अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख आहे। त्याच्यानंतर संपूर्ण चित्र शहरातलं क्लिअर होईल। परंतु सध्या परिस्थितीचा विचार केला तर प्रचाराच्या माध्यमाचा विचार केला तर शिवसेनेने बऱ्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेतली। आमदार उदय सामंत असून दे, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक असून दे, खासदार विनायक राऊत असून देत किंवा शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वॉर्डात मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये तरी शिवसेनेने बऱ्यापैकी मुसंडी मारले। त्या मानाने भाजपच्या प्रचारामध्ये भाजपचे परंपरागत जे वॉर्ड आहेत काही ठराविक त्या वॉर्डाचा विचार केला ते सोडले तर इतर ठिकाणी शहराच्या इतर ठिकाणी भाजपचं फारसं अजूनही प्राबल्य दिसत नाही आहे। आपल्यासोबत आणखीन काही पत्रकार आहेत। गेल्या वेळी युती होती, यावेळी मात्र शिवसेना भाजप वेगवेगळे लढतात, याचा काय परिणाम होऊ शकतो? शिवसेना भाजप वेगळे लढतात, युती तुटली असली किंवा युती वरिष्ठ लेवलला जरी झाली असली तरी या लेवलला युती तुटलेलीच आहे आणि याचा थोडासा परिणाम असा होईल की शिवसेना आणि भाजपमधले जे पारंपरिक युतीचे जे मतदार आहेत ते थोडेसे विभागले जातील आणि त्यामुळे दोन्ही पक्षावर त्याचा परिणाम थोडासा जाणवेल। दोन्ही पक्षांवर परिणाम जाणवेल। आघाडी आहे आणि मातब्बर उमेश शेट्टे नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये उभे आहेत, काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी ही आयत्या वेळेला आणि शेवटच्या क्षणी झालेली आहे। राष्ट्रवादीमध्ये रत्नागिरीत उदय सामंत शिवसेनेत गेल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी उमेश शेट्टेंच्या रूपाने जरी भरून निघाली असली तरी सर्वाधिक मोठा त्यांच्यावर भार राहणार आहे आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी जी आहे ती फळी थोडीशी कमकुवत आहे। एक मराठा समाजाचा चेहरा देण्यात आला आहे आणि त्याचा परिणाम ह्या निवडणुकीवर कितपत होईल, कारण तो नवीन पक्ष किंवा नवीन आघाडी स्थापन करून ते निवडणुकीमध्ये उतरले। रत्नागिरी शहरामध्ये असलेला मराठा समाज किती आहे अजून याचं कुठेच ताळमेळ नसल्यामुळे जनरल इतर जे उमेदवार आहेत राजकीय पक्षांचे त्यांच्यावर त्या उमेदवाराचा फार मोठा परिणाम होईल असं काही वाटण्याची शक्यता नाही। एकूणच परिस्थिती बघता अद्यापही कोणतं सरकार येईल किंवा कोण बाजी मारेल हे सांगता येत नसलं तरी शिवसेना भाजपनं मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं इथले पत्रकार स्थानिक सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।